भक्ताची तर लक्षणं सांगतात. आता भक्ताची लक्षणं पाहू गेलं तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती अर्जुन अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, वेगवेगळी भिन्न भिन्न भक्ताची लक्षणं सांगितली. परंतु जी भक्त मांदी आळी आहे या भक्तामध्ये काही प्रकार पडतात. पहिला प्रकार भक्ताच्या यादीमध्ये असा पडतो की जो भक्त आहे तो भगवंताची भक्ती करतो, पण त्याचा उद्देश असतो मोठेपणा मिळणे, त्याचा उद्देश असतो धनद्रव्य मिळणे, त्याचा उद्देश असतो आपल्या घर प्रपंचात जी आपल्या शारीरिक व्याधी आहे आणि इतर कोणाला शारीरिक व्याधी आहे ती निवृत्त व्हावी. असा जर कोणी भक्ती करत असेल तोही एक प्रकारचा भक्त आहे. तो खूप बरा आहे. त्या भक्ताचं लक्षण नाही सांगत अभंगामध्ये. भक्ती करणारे बहुतेक लोक जास्तीत जास्त कोणते आहेत माहितीये का? एखाद्यानं थोडंसं काही जादू टोण्याचं सांगू द्या, लाखो लोक तिथं जाऊन बसतात. महाराज काहीतरी सांगा आम्हाला, महाराज काहीतरी सांगा आम्हाला. का? आम्ही आमच्या शारीरिक व्याधीपासून त्रस्त आहोत, आर्थिक व्याधीपासून त्रस्त आहोत, मान प्रतिष्ठेसाठी त्रस्त आहोत. आमचा सन्मान झाला म्हणजे आम्हाला विशेष वाटतं. नाव घेतलं नाही तर आम्हाला करमत नाही. आमचं नाव घेतलं नाही आम्हाला मोठेपणा मिळाला नाहीये. आणि जीवाचं नाव काय घेतलं जाणार? नाव जगाच्या पाठीवर फक्त भगवंताचं किंवा संताचं घेतलं जात असतं. जीवाचं नाव घेतलं जात नाहीये. पण जीव नावासाठी एवढा हपापलेला आहे, आमचं नाव घेतलं पाहिजे, आमचं नाव घेतलं पाहिजे. मग भक्ती करतो ती फक्त नावासाठी. एक माळ हातात घेतली की सारखा जप सुरू असतो त्याचा. सकाळी सकाळी आंघोळ केली की सारखा जप, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मंदिरावरची सगळी लोक त्याला पाहतात, अरे काय माणूस आहे, काय भक्ती करतो, काय भक्ती करतो. हा भक्ती फक्त लोकांना प्रतिष्ठेसाठी दाखवण्याकरता आहे. हा एक नंबरच्या कॅटेगरीतला आहे, एकदम खालच्या लेवलचा आहे. हा भक्त महत्वाचा नाहीये. जो शारीरिक व्याधीनं दुःखी आहे, देवा पाय दुखतं राहू दे, देवा डोकं दुखतं राहू दे, देवा पोट दुखतं राहू दे, देवा मुलगा अपंग आहे त्याला व्यवस्थित कर, काहीतरी व्याधीसाठी देवाला हात जोडतो, देवाला मागणी करतो, अशा भक्ताचं लक्षण तुकोबरा या अभंगात पाहू शकत नाहीयेत. अशा भक्ताला बाजूला ठेवा. दुसरा भक्त आहे तोही भक्ती करतो, परंतु तो भक्त जो आहे तो पैशासाठी भक्ती करत नाहीये, तो धनामानासाठी भक्ती करत नाहीये, पण त्याच्या मनातही लोकेशना असू शकते, प्रतिष्ठा असू शकते. अशाही भक्ताचं वर्णन तुकोबरा या अभंगात करत नाहीयेत. मग महाराज नेमकं कोण्या भक्ताचं वर्णन करतात? तिसरा एक भक्त आहे की जो भक्त भगवंताची भक्ती करतो, भगवंताची एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो, परंतु त्याच्या मनात काही भगवंताकडून घेण्याची आवश्यकता नाहीये, गोडी नाहीये, त्याला काही लागतही नाहीये. मग तुकोबाराई या भक्ताचं वर्णन करतात का असाही प्रश्न पडेल. तर याही भक्ताचं वर्णन करत नाहीयेत. तुकोबाराई त्या भक्ताचं वर्णन करतात जे देवाची सेवा करतात, त्या भक्ताचं नाही, ज्यांची सेवा देव करतो त्या भक्ताचं काय लक्षण आहे? अभंगाचं पहिलं चरण. जय हो.